17 वर्षीय मयत विद्यार्थी प्रिन्स सोनी याच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून पालकांनो तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। मीडिया रिपोर्टनुसार बुधवारी सकाळी प्रिन्स नेहमीप्रमाणे शाळेत गेला। शाळेच्या कॅन्टीनमध्ये त्यानं आलू पॅटीस खाल्ली, त्यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला। शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून वर्गात नेलं। तिथे एका शिक्षकानं त्याला CPR दिल्याचं CCTVत दिसत आहे। सकाळी 11च्या सुमारास प्रिन्सच्या वडिलांना त्याची तब्येत बिघडल्याचं फोनवरून सांगण्यात आलं। शाळेपासून 35 मिनिटाच्या अंतरावर असल्यानं प्रिन्सच्या वडिलांनी जवळ असलेल्या तात्काळ नातेवाईक आणि मित्राला तिथं पोहोचण्यास सांगितलं। यानंतर शिक्षिकेनं पुन्हा फोन करून प्रिन्स बेशुद्ध असल्याचं कळवलं। वडिलांनी शाळेत पोहोचून प्रिन्सला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। प्रिन्सची आई निर्मला यांनी सांगितले की जेव्हा त्या शाळेत पोहोचल्या तेव्हा प्रिन्स काहीच बोलत नव्हता आणि त्याचे हात व चेहरा थंड पडले होते व निळसर झाले होते। शिक्षकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रिन्सला वेळीच रुग्णालयात नेलं पाहिजे होतं असं त्याचे वडील म्हणाले। पालकांनी शिक्षण विभाग आणि पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिक्षक आणि शाळेच्या मालकाची चौकशी केली आहे।